झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही दुष्काळग्रस्तांना पाणी आणि चाऱ्याची मदत करण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। पण खरं तर राज्य सरकारने वेळीच पावलं उचलली असती तर दुष्काळग्रस्तांवर आज ही वेळ आलीच नसती। जिथे दुष्काळ आता पडलेला आहे, ज्या जवळपास 7,500-8 हजार गावांमध्ये जो काही दुष्काळ चालला आहे, अजून पुढे वाढत जाईल। सरकार किती काय करतंय ते सरकारलाच ठाऊक, परंतु आपल्या पक्षाच्या मार्फत या सर्व गावांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याच्या छावण्या आणि पाण्याचे टँकर्स हे तुमच्याकडनं पोहोचले गेले पाहिजेत। माझ्याकडनं जी रसद मुंबईमध्ये तुम्हाला जी पाठवायची ती पाठविनच, परंतु तुमचे हातपाय हे तातडीने हल्ले गेले पाहिजेत आणि हे सगळे टँकर्स, हा सगळ्या चाऱ्याच्या छावण्या या तुमच्या उद्यापासून कार्यरत झाल्या पाहिजेत। महाराष्ट्राच्या राजकारणात एकला चलो रेचा नारा देणाऱ्या राज ठाकरेंनी बुधवारी आपल्या कार्यकर्त्यांना अशा शब्दात आदेश दिला। दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा आदेश देतानाच सत्ताधारी पक्ष तसंच राहुल गांधींवर टीकास्त्र सोडण्यास ते विसरले नाहीत। यांच्या सगळ्या मतदारसंघांमध्ये हा दुष्काळ पडतायत याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही दुसरी। तिथे परवा दिवशी ते टेम्पो पुसणारे जाऊन आले राहुल गांधी, काही गेले की टेम्पो पुसतो, सारखा टेम्पो पुसत असतो। दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे, मात्र विरोधकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे। काही राजकीय पक्षांनी आता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय, पण ती मदत तुटपुंजी ठरणार आहे। खरं तर राज्य सरकारनं आपल्या यंत्रणेमार्फत दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याची गरज आहे, पण तसं काहीच होताना दिसत नाहीये। उन्हाळा आणि टंचाई हे दरवर्षीचं सूत्र बनल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। राज्यातली दुष्काळाची परिस्थिती पाहता गेल्या वर्षी रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात अतिरिक्त म्हणजेच सरासरीच्या 102% पाऊस झाला होता, मात्र तरीही साताऱ्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे। उस्मानाबादमध्ये सरासरीच्या 80% पाऊस झाला होता, तर 355 तालुक्यांपैकी 13 तालुक्यात सरासरीपेक्षा अतिरिक्त पाऊस झाला होता। 59 तालुक्यात सरासरी इतका पाऊस पडला होता, तर 28 तालुक्यात अपुरा पाऊस पडला होता। राज्यात पावसाची परिस्थिती असताना दुष्काळानं कहर केलाय। महाराष्ट्रात आजवर पडलेल्या दुष्काळावर नजर टाकल्यास 1896-1897 या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे। त्यावेळी अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता। 1905-1906 या वर्षी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं धान्य आणलं होतं। 1940 ते 1943 या वर्षात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता। त्या काळात दुष्काळग्रस्तांना धान्याचं वाटप करण्यात आलं होतं, तसंच बेकार भत्ताही देण्यात आला होता। 1972 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता। अलीकडच्या काळातील तो सर्वात मोठा दुष्काळ मानला जातोय। अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता, त्यामुळे मिळेल ते अन्न खाऊन लोकांनी दिवस काढले होते। त्यावेळी 1.25 लाख लोकांना दुष्काळी कामावर जाण्या वाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता। गेल्या दशकात 2002 ते 2004 या वर्षात पाण्याच्या टंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता। पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले होते, तसंच 178 चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या। त्यामध्ये 1,87,000 जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला होता। आता पुन्हा एकदा तेच संकट राज्यातल्या 15 जिल्ह्यांवर कोसळलंय। त्यावर सरकार केवळ वरवरची मलमपट्टी करून वेळ मारून नेणार की कायमस्वरूपी उपाययोजना करून पावलं उचलणार आहे, हाच खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।